नमस्कार. अनेक वर्षांची जी प्रतीक्षा होती ती आता अखेर संपताना दिसत आहे. आज आपण अशा एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं विश्लेषण करणार आहोत जो महाराष्ट्राचं संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. तो म्हणजे पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प. बघा, हा काही केवळ एक साधा पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाहीये, तर ही दळणवळणाच्या क्षेत्रातील एक खूप मोठी क्रांती आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता एका अतिशय नव्या आणि शक्तिशाली टप्प्यात प्रवेश करत आहे. या सविस्तर विश्लेषणातून आपण समजून घेणार आहोत की ही रेल्वे नेमकी कशी असेल, तिचा मार्ग कोणता असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे या संपूर्ण प्रदेशाचं अर्थचक्र कसं बदलणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या विश्लेषणाचा पहिला भाग म्हणजे जपानचा बूस्टर. या रखडलेल्या प्रकल्पाला आता जागतिक पातळीवरून एक खूप मोठा आधार मिळाला आहे. इथे जेकाची भूमिका समजून घेणं खूप गरजेचं आहे. जायका म्हणजेच जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी ही जपानची अशी एक नामांकित संस्था आहे जी जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांना पाठबळ देते. आता सर्वात मोठी बातमी ही आहे की या पुणे नाशिक प्रकल्पासाठी जायका केवळ आर्थिक आणि पायाभूत मदतच देणार नाहीये, तर जपानी तज्ज्ञांची एक संपूर्ण टीम आता या कामासाठी सज्ज झाली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्याला इथे जागतिक दर्जाचं आणि अत्याधुनिक असं तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. जपानी तज्ज्ञ यात थेट लक्ष घालत असल्यामुळे या रेल्वे प्रकल्पाची गुणवत्ता जगात सर्वोत्तम असेल यात काहीच शंका नाही. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. 2 तासात पुणे ते नाशिक. प्रवाशांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा आणि थेट फायदा आहे. फक्त 2 तास. होय, अगदी बरोबर ऐकलंयत. सध्या पुणे ते नाशिक हा रस्तेमार्गाने होणारा प्रवास किती वेळखाऊ आणि थकवणारा असतो याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. ट्रॅफिक आणि खड्डे यामुळे खूप वेळ जातो. पण या नव्या सेमी हाय स्पीड रेल्वेमुळे या 2 प्रमुख शहरांमधलं अंतर चक्क 2 तासांवर येणार आहे. आता विचार करा, सकाळी पुण्यातून निघायचं, अवघ्या 2 तासात नाशिकला पोचायचं, आपलं काम संपवायचं आणि संध्याकाळी अगदी आरामात परत यायचं. हे आता शक्य होणार आहे. यामुळे प्रादेशिक प्रवासाची संपूर्ण व्याख्याच बदलून जाईल आणि सर्वांचा खूप मौल्यवान वेळ वाचेल. आता हा मार्ग नेमका कसा आखला गेला आहे ते आपण थोडक्यात पाहूया. ही रेल्वे नाशिकहून निघेल, त्यानंतर सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण आणि शेवटी पुणे असा तिचा प्रवास असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे केवळ रेल्वेचे थांबे नाहीत. ही महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची अशी औद्योगिक आणि कृषी केंद्र आहेत. विशेषतः चाकण आणि सिन्नर सारख्या मोठ्या औद्योगिक पट्ट्यांना या थेट कनेक्टिव्हिटीचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. या शहरांमधलं दळणवळण आता पूर्वीसारखं संथ राहणार नाही, तर त्याला एक वेगळीच आणि नवी गती मिळेल. आपला तिसरा भाग आहे जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी. हा प्रकल्प केवळ रेल्वे रुळांपुरता मर्यादित नाहीये. या प्रकल्पाअंतर्गत केवळ रेल्वे स्टेशन बांधून काम थांबणार नाहीये, तर स्टेशन परिसराचा अगदी जागतिक दर्जाचा विकास केला जाणार आहे. ही सर्व स्टेशन्स पूर्णपणे इंटिग्रेटेड ट्रान्झिट हब म्हणून काम करतील. सोप्या भाषेत सांगायचं तर स्टेशनच्या बाहेर पडताच प्रवाशांना अखंड मेट्रोचं जाळं, थेट बसची सुविधा आणि रिंग रोडचा प्रवेश एकाच ठिकाणी मिळेल. एका वाहतूक व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत जाणं इतकं सोपं आणि गुळगुळीत असेल की कोणालाही कसल्याच अडचणीचा सामना करावा लागणार नाही. हे खऱ्या अर्थाने आधुनिक आणि स्मार्ट दळणवळणाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे. आता पाहूया चौथा भाग, महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण. यातूनच राज्याचं पुढचं आर्थिक भविष्य ठरणार आहे. या संपूर्ण प्रकल्पातला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की ही नवीन रेल्वे लाईन मुंबई, पुणे आणि नाशिक या आर्थिक सुवर्ण त्रिकोणाला पूर्ण करते. आपल्याला माहितीच आहे की मुंबई आणि पुणे आधीच उत्तम प्रकारे जोडले गेले आहेत. मुंबई आणि नाशिक सुद्धा जोडले गेले आहेत. पण पुणे आणि नाशिकमधील ही नवी अतिजलद कनेक्टिव्हिटी या तिन्ही शहरांना एका अत्यंत शक्तिशाली आणि एकमेकांशी जोडलेल्या मेगा रिजनमध्ये रूपांतरित करेल. यामुळे या संपूर्ण प्रदेशाची आर्थिक ताकद अक्षरशः अनेक पटींनी वाढणार आहे. आता आपण शेवटच्या आणि 5व्या भागाकडे आलो आहोत. हा एक गेम चेंजर प्रकल्प का मानला जातोय ते समजून घेऊया. या प्रकल्पाचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर कसा मोठा परिणाम होईल ते पाहूया. सर्वात आधी उद्योग आणि रिअल एस्टेट क्षेत्रात प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळेल. नाशिक आणि पुण्याच्या आजूबाजूला नक्कीच गुंतवणुकीचा ओघ वाढेल. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे साहजिकच पर्यटकांची वर्दळ वाढेल. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग अतिशय सोयीचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी क्षेत्राचा विचार करता नाशिक आणि परिसरातील ताजा शेतमाल, फुले आणि फळे अतिशय जलद गतीने पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठेत पोहोचवणं शक्य होईल. यासाठी एक सुव्यवस्थित लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी निर्माण होईल. आणि साहजिकच या सर्व मोठ्या घडामोडींमधून संपूर्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा प्रकल्प या प्रदेशाचं रूपच बदलून टाकणार आहे. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या भागात असं जागतिक दर्जाचं स्टेशन आल्यास तिथलं चित्र कसं बदलेल? विचार करा, अशा प्रकारची अद्ययावत पायाभूत सुविधा जेव्हा एखाद्या परिसराच्या जवळून जाते तेव्हा ती तिथल्या स्थानिक आणि आर्थिक विकासाला किती मोठी गती देते. आगामी दशकांमध्ये ही रेल्वे नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासह.